स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल क्रेविंग कट्टामध्ये। आज आपण बनवणार आहोत बटर गार्लिक प्रॉन्स। त्याच्यासाठी हे प्रॉन्स आणलेले आहेत। यांना टायगर प्रॉन्स किंवा आमच्या भाषेत यांना करपाली असेही म्हणतात। तर प्रॉन्सचे बाजारात वेगवेगळे प्रकार मिळतात, त्यातल्याच हा एक टायगर प्रॉन्स म्हणून ओळखला जाणारा प्रकार आहे। चांगला क्लीन करून घ्यायचा आहे, त्याचा वरचं कवर वगैरे काढून घ्यायचा आहे। मध्ये असा मी सुरीने कट मारून त्यातला जो मधला धागा असतो तोही काढून घेतलेला आहे। शक्यतो हा मधला धागा काढतच जावा, कारण की त्याच्यामध्ये असं बोलतात की प्रॉन्सची घाण जी असते ती तिथे असते, म्हणून तो धागा शक्यतो काढून घ्यायचा। असा बघा मी कसा काढला आहे, त्याप्रमाणे सहजरित्या निघतो हा धागा। अशा प्रकारे सगळे प्रॉन्स माझे क्लीन करून झालेले आहेत। त्याच्यानंतर त्याच्यावर मी लिंबाचा रस घातलेला आहे, थोडंसं मीठ, अगदी कमी इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे। 5 ते 10 मिनटात होणारी रेसिपी बोलू शकता तुम्ही, जास्त वेळ काय लागत नाही। थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस घालून झाल्यानंतर तेच आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। सगळे प्रॉन्स शॅलो फ्राय करून झाल्यानंतर जो आपण याच्यावरती बटर आणि गार्लिक घालणार आहोत तो डायरेक्टली नाही घालणार आहोत, तर तो आपण बटर आणि गार्लिक हा वेगळा आपण एकीकडे मिक्स करून घ्यायचा आहे। पहिला हे प्रॉन्स सगळे शॅलो फ्राय करून घ्यायचे व्यवस्थित। बघू शकता तुम्ही सगळे हे नंतर काय होतात, असे थोडेसे आकसतात, म्हणजे क्वांटिटी थोडी कमी होते त्याची। हा बटर घेतलेला आहे, त्याच्यानंतर हे कोथिंबीरचे दांडे आहेत, ते एकदम फाईन चॉप केलेले आहेत, बारीक त्या घातलेल्या आहेत। खूप सारा लसूण घातलेला आहे चॉप केलेला। इथे मी हे चिली फ्लेक्स घातलेले आहेत। त्याच्यानंतर थोडंसं काळं मिरी घालणार आहे। तुम्हाला जर याच्यामध्ये ऑरिगॅनो वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता हे डायरेक्ट घालायचं असेल तर डायरेक्टली घालू शकता तुम्ही, नाहीतर मी थोडंसं हे काय केलं आहे, एका वेगळ्या याच्यामध्ये परतून घेतलेलं आहे ते आणि त्याच्यानंतर घातलेलं आहे। कारण प्रॉन्स थोडी शिजायला वेळ घेतात आणि तोपर्यंत हा गार्लिक वगैरे चिपकू शकतो किंवा काय, त्याच्यामुळे मी वेगळ्या याच्यामध्ये घेऊन ते एकदा परतून घेतलेलं आहे। आणि त्याच्यानंतर हे सारण मी त्या प्रॉन्सवर घालणार आहे आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेणार आहे। हे सगळं असं आलटी पलटी करून सगळं मिक्स करून घेणार। रेडी आहेत आपले हे बटर गार्लिक प्रॉन्स। अगदी इझी रेसिपी आहे, खूप सारा कोथिंबीर याच्यावर घाला। बटर गार्लिकची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ अशाच प्रकारे पाहता येतील। धन्यवाद। खूप भन्नाट होतात, नक्कीच ट्राय करा। पण एकच नंबर झालंय, आवडलं तुला? खा मग दर